साईबाबांची कर्मभूमी म्हणून ओळख असलेल्या शिर्डीत गेल्या 5 वर्षापासून ग्राम परिक्रमेचं आयोजन केलं जात आहे। शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या हयातीत ज्या मार्गाने प्रवास केला त्या ऊर्जामय वाटेवर भाविकांनी देखील भ्रमण करावं अशी संकल्पना घेऊन शिर्डी परिक्रमा या महोत्सवाचं शिर्डी ग्रामस्थ व ग्रीन अँड क्लीन शिर्डी यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात येतं। या शिर्डी उपक्रमानंच तमाम साई भक्तांना आगळ्यावेगळ्या पद्धतीनं दरवर्षी निमंत्रण दिलं जातं। यंदा देखील शिर्डीतील गणेश कोते यांच्या हॉटेल साईवत्सला मागील शेतात 30,000 स्क्वेअर फुटात गव्हाची पेरणी करत शिर्डी परिक्रमा 2025 अशा नावाचं धान पिकवण्यात आले। महत्त्वाचं म्हणजे पेरण्यात आलेले गहू हे साई पुण्यतिथी उत्सवातील साईंच्या भिक्षा झोळीतील असून त्याचंच हिरवागार पीक डोलात उभं राहिलंय। ओम साईराम। 13 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या शिर्डी महापरिक्रमेसाठी आज सर्व शिर्डीकर ग्रामस्थ त्याचप्रमाणे ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या सदस्यांच्या वतीनं सर्व साई भक्तांना निमंत्रण देण्याकरता आजचा शिर्डी परिक्रमा उद्घोषणा सोहळा माननीय माजी खासदार श्री सुजयदादा विखे पाटील, साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी गाडीलकर साहेब, त्याचप्रमाणे DYSP श्रीजी बमणे साहेब, त्याचप्रमाणे परमपूज्य काशीकरांजी महाराज, देऊळकरजी महाराज व शिर्डीतील सर्वच प्रमुख ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सोहळा घेण्यात आला। या सोहळ्याकरता आम्ही 30,000 स्क्वेअर फूटवर रेखांकन करून शिर्डी परिक्रमा 13 फेब्रुवारी 2025 असं साईबाबांच्या भिक्षाझोळीतील जे विजयादशमीच्या निमित्तानं संपूर्ण गावातून जी भिक्षाझोळी काढली जाते आणि जे गहू गोळा केला जातं त्या गव्हाचं रोपण करून अतिशय चांगली अशी प्रतिकृती या निमित्तानं तयार करण्यात आली आणि त्याचं पूजन आणि उद्घाटन सोहळा आणि साई भक्तांना 13 फेब्रुवारीचं आमंत्रणाकरता आजचा हा दिवस निवडण्यात आला। अतिशय उत्साहात शिर्डीकर व विद्यार्थीनं याच्यात सहभाग नोंदवला आणि अतिशय उत्साहात हा कार्यक्रम पार पडला। शिर्डीतील सुमित कोते आणि रोहित कोते यांनी येथील काही मनमोहक दृश्य ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने टिपले असून अतिशय सुंदर रेखाटन करते या ठिकाणी हे धान्य उगवल्याचं दिसतंय। काळ्याभोर शेतात 1.5 एकरावर हे धन पिकवण्यात आले असून पारंपरिक नृत्य आणि हिंदू संस्कृतीत यांचा लोकार्पण सोहळा काशिकानंद महाराज साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पूजन करत पार पडले। यावेळी बोलताना मान्यवरांनी आपले विचार मांडले। ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या वतीने हा जो उपक्रम 2020 साली सुरू करण्यात आला आणि या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या नाविन्यपूर्ण पद्धतीने 2025 उद्घाटन त्यांनी आयोजित केलं, मला असं वाटतं या उद्घाटनाचा व्हिडिओ फुटेज पाहून मागच्या वेळेसपेक्षा दुपटीने साई भक्त सहभागी होणार आहेत। हे तुमचं परिश्रमाचं काम आहे। हे परिश्रम जमीन देणाऱ्यापासून तर गहू देणाऱ्यापर्यंत आणि गहू लावणाऱ्यापासून तर पाणी देण्यापर्यंतचा प्रयत्न की ज्या मोठ्या मोठ्या लोकांकडून ही अपेक्षा नव्हती, म्हणजे प्रताप जगताप सारखे व्यक्ती ज्यांची प्रचंड जमीन आहे, आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम असलेला माणूस सुद्धा आपलं योगदान देतो। रवी तात्यासारखा माणूस ज्याचा आत्ता जमिनीचं आरक्षण उठलं आणि आता तो लवकरच श्रीमंत होईल, अशाही माणसाने येऊन पाण्याची जबाबदारी घेणं आणि म्हणून बाबांच्या भूमीमध्ये सगळे फकीर आहेत या भूमिकेतून कोणीही मनाचा अहंकार न ठेवता या उपक्रमाला हात लावला म्हणून आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला।
गाडीलकर साहेब आज आपण आहात, मी आपल्याला 2-3 विनंती निश्चित करेल आणि त्या गोष्टी घडणार आहेत, पण तुम्हाला अगोदर विनंती केल्या म्हणजे तुम्ही पूर्वतयारी ठेवाल की साई भक्त आणण्याच्या दृष्टिकोनातून परिक्रमा एक माध्यम आहे ज्यामध्ये दोन्ही गोष्ट साध्य होतात. बाबांच्या विचारांची प्रसिद्धी देशभरामध्ये आणि त्याचबरोबर शिर्डीच्या अर्थकारणाला चालना मिळावी असा एक संयुक्तिक मेळ या ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या माध्यमातून घातला जात आहे. 2020 पासून सुरू झालेला उपक्रम हा अत्यंत चांगल्या रीतीने प्रगती पथावर आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा तो चांगला व्हावा, त्याच्यामध्ये वाढ कशी होईल यासाठीचा सर्व प्रयत्न जो आहे तो श्री साईबाबा संस्थांच्या माध्यमातून केला जाईल. मी अजितशी आमची काल भेट झाली, त्यावेळेस चर्चा केली होती की आपल्याला नेमकं काय करायचं आहे, काय मदत पाहिजे. तर अजित सोबत आपल्यासोबत बसून जे आहे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय त्या संदर्भाने चर्चा करू आणि निश्चितचपणे हा उपक्रम जो आहे यामध्ये साईबाबा संस्थांचं जे ते चांगलं योगदान राहील त्यासाठीचा प्रयत्न तो निश्चितचपणे केला जाईल अशी ग्वाही या ठिकाणी देतो आणि आपल्या या उपक्रमासाठी शुभेच्छा देतो. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील शिर्डी परिक्रमाची जय्यत तयारी केली जाते. ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे सदस्य यात मोठ्या प्रमाणात परिश्रम घेत आयोजनात सहभागी झाल्याचं दिसून येते. 14 किलोमीटरची ही परिक्रमा साई भक्तांसाठी चेतना आणि ऊर्जा देणारी अनुभूती असते. त्यामुळे देशभरातून लाखभर भाविक या परिक्रमेत सहभागी होतात. तर यंदा 3 ते 5 लाख भाविक सहभागी होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. मनीष दवांगे, SP 24 तास, शिर्डी.